हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचं यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असून या निमित्तानं विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। हरिभाई प्रशालेशी संलग्न असलेलं कनिष्ठ महाविद्यालय 1975 पासून सुरू झालं आहे। इथं 11वी आणि 12वीचे वर्ग चालतात। याचबरोबर विविध तांत्रिक विषयांचे कोर्सही चालवले जातात। यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्या आहेत। 1 आणि 2 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। 5 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय समूह गीत स्पर्धा तर 11 जानेवारी रोजी समूह नृत्य स्पर्धा होणार आहे। सोलापूर शहर जिल्ह्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे संघ या स्पर्धेसाठी पाठवावेत असं आवाहन प्राचार्या दीपा फाटक यांनी पत्रकार परिषदेत केलं। उदाहरणार्थ समूहगीत स्पर्धा आता होणार आहे, समूह नृत्य स्पर्धा आम्ही आयोजित करणार आहोत। विज्ञान प्रदर्शन आणि रांगोळी स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने आम्ही हे कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहोत। याचा आमचा मूळ हेतू ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी ह्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये भेट द्यावी आणि त्यांना पुन्हा पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही हे सगळे उपक्रम आयोजित करणार आहोत आणि त्या माहिती देण्यासाठी आपण सर्वजण सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे। धन्यवाद। आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाला 50 वर्ष पूर्ण होत आहे। त्या निमित्ताने आम्ही कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी विविध उपक्रम आणि कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। यामध्ये आजपर्यंत जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये जवळपास 200 पेक्षा जास्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाने सहभाग घेतलेला होता। आता या ठिकाणी 1 जानेवारी 2025 आणि 2 जानेवारी 2025 रोजी रांगोळी स्पर्धा, जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। त्याचबरोबर 5 जानेवारीला जिल्हास्तरीय समूह गायन स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि 11 जानेवारी 2025 रोजी समूह नृत्य स्पर्धा आयोजित केलेल्या। या पत्रकार परिषदेला पर्यवेक्षक शांतप्पा कुंभार, भानुदास बनसोडे, अप्पासाहेब राऊत, दिलीप फुटाणे, हनुमंत मोतीबने आदींची उपस्थिती होती।